नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर मागच्या 1-2 लेक्चरमध्ये आपण निर्णय घेणे यामध्ये निर्णय प्रक्रिया, निर्णयाचे प्रकार, आता आज आपल्याला निर्णय प्रक्रियेतील तंत्रे म्हणजे यामध्ये आज आपल्याला निर्णय तंत्रे सर्वसाधारणपणे निर्णय घेण्यासाठी कोणकोणत्या तंत्राचा उपयोग केला जातो ते आपल्याला पाहिजे. म्हणजे निर्णय प्रक्रियेतील तंत्रे या घटकाचा अभ्यास करायचा आहे. बघा, सर्वसाधारणपणे निर्णय घेत असताना 2 पद्धतीचा विचार केला जातो. यामध्ये पारंपरिक पद्धत आणि दुसरी शास्त्रीय पद्धत. बघा, पारंपरिक पद्धतीने जे निर्णय जुन्या आणि परंपरेनुसार घेतली जातात त्याला पारंपरिक नियंत्रणाची पद्धत असे म्हटले जाते. आणि निर्णय घेत असताना शास्त्रशुद्ध आणि आधुनिक तत्वज्ञानाचा उपयोग करून ज्यावेळेस निर्णय घेतले जातात त्याला शास्त्रीय निर्णय असे म्हटले जाते. म्हणजे निर्णय घेत असताना 2 पद्धतीचा निर्णय तंत्रामध्ये 2 पद्धतीचा अवलंब केला जातो. एक पारंपरिक नियंत्रण पद्धत आणि दुसरी शास्त्रीय नियंत्रण पद्धत. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा उद्योग व्यवसायाच्या अनेक प्रश्नाबाबत शास्त्रीय ज्ञानाच्या आधारे विश्लेषण करून निर्णय घेतले जातात त्यावेळेस त्याला शास्त्रीय निर्णय असे म्हटले जाते. आधुनिक काळात निर्णय प्रक्रिया अचूक करण्यासाठी सांख्यिकीय तंत्राचा सुद्धा उपयोग केला जातो. प्राध्यापक चार्ल्स वेबर्स तत्वज्ञानाचा प्रथम पुरस्कर्ता आहे. त्यासाठी क्रिया व अनुसंधान किंवा संशोधनाचा उपयोग केला जातो. पीटर डकर याच्या मते आत्मिकता आणि संख्यात्मक आणि सामान्य ज्ञानाचा विवेकपूर्ण उपयोग करून निरीक्षण व प्रयोग करणे म्हणजेच संशोधन करणे होय. अशा पद्धतीने आधुनिक उपयोग करून निर्णय यामध्ये घेतला जातो. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या आधारे, संख्याशास्त्राच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले जातात. त्याला आपण शास्त्रीय शुद्ध निर्णय असे म्हणतो. आता सर्वसाधारण निर्णय घेण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा उपयोग केला जातो. त्यापैकी निवाडा तंत्र आहे, आर्थिक किंवा भांडवली तंत्र आहे, सांख्यिकीय तंत्र आहे, त्याचबरोबर वर्तणुकीचे तंत्र आहे, त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्ण तंत्र आहे आणि गणितीय तंत्र आहे. या सर्व तंत्राचा उपयोग यामध्ये केला जातो. बघा, सर्वसाधारण आता यामध्ये निर्णयाची तंत्रे आपण प्रामुख्याने पाहूया. बघा, यामध्ये प्रश्न कसा विचारला जातो, जर टिपासाठी विचारला तर निर्णयाची तंत्रे असं विचारला जातो. जर ब्रॉड क्वेश्चनला विचारला तर निर्णय घेणे म्हणजे काय व निर्णय प्रक्रियेतील तंत्रे सविस्तर स्पष्ट करा. तर अभ्यास व्यवस्थित पद्धतीने झाला असेल तर आपल्याला लगेच ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. तर सर्वसाधारणपणे निर्णयाची तंत्रे एकूण 6 आहेत. आपण एक क्रमाक्रमाने आपण ते अभ्यास करूया. प्रथम तर निवाडा तंत्र, त्यालाच जजमेंट टेक्निक, त्यालाच जजमेंटल टेक्निक असं म्हटलं जातं. सर्वसाधारण किंवा दैनंदिन स्वरूप कामकाजाबाबतचे जे निर्णय व तंत्राचा उपयोग यामध्ये केला जातो. म्हणजे सर्वसाधारणपणे दैनंदिन स्वरूपाचे जे निर्णय घ्यावे लागतात ते निवाडा तंत्रामध्ये त्याचा उपयोग केला जातो. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करण्यात आली आहे त्या ठिकाणी या तंत्राचा उपयोग केला जात नाही. म्हणजे मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक केली असेल तर अशा ठिकाणी या तंत्राचा उपयोग केला जात नाही. या पद्धतीचा पाया पूर्वानुमान असतो. निवाडा तंत्र म्हणजे सर्वसाधारण दैनंदिन स्वरूपाचे किंवा सर्वसाधारण स्वरूपाचे कार्य करताना ज्यावेळेस ज्या तंत्राचा उपयोग केला जातो त्याला निवाडा तंत्र असे म्हणतात. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक केली जाते त्या ठिकाणी हे तंत्र उपयोगात आणलं जात नाही. म्हणजेच या तंत्राचा प्रमुख पाया पूर्वानुमान असतो. त्यामुळे याला निवाडा तंत्र असे म्हणतात. त्यानंतर आर्थिक व भांडवली तंत्र. आर्थिक आणि भांडवली तंत्राचा उपयोग करून व्यवस्थापकाने निर्णय घेतला जातो. बघा, आर्थिक आणि
बाबीचा विचार करून ज्यावेळेस व्यवस्थापक निर्णय घेतो त्यावेळेस त्याला आर्थिक किंवा भांडवली तंत्र असे म्हणतात. यामध्ये नफ्याचा दर, गुंतवणुकी व्याज, नफ्याची पुनर्गुंतवणूक इत्यादी माहितीचा उपयोग भांडवलाबाबत निर्णय घेताना होत असतो. त्यामुळे त्याला आर्थिक किंवा भांडवली तंत्र, नियंत्रण तंत्रे असे म्हणतात. बघा थोडक्यात, ज्यावेळेस आर्थिक किंवा भांडवली तंत्राचा उपयोग करून व्यवस्थापक निर्णय घेत असतो त्यावेळेस त्याला आर्थिक किंवा भांडवली नियंत्रण तंत्र असे म्हणतात. सर्वसाधारणपणे नफ्याचा दर असेल, गुंतवणुकीवर व्याज असेल, नफ्याची पुनर्गुंतवणूक असेल, याबाबत जे निर्णय घेतले जातात हे सर्व आर्थिक आणि भांडवली नियंत्रण तंत्रे असतात. त्यानंतर सांख्यिकीय तंत्र. यानंतर काय? सांख्यिकीय तंत्र. बघा, विशिष्ट संख्या डोळ्यासमोर ठेवून ज्यावेळेस एखादा निर्णय घेतला जातो त्यावेळेस त्याला सांख्यिकीय निर्णय तंत्र असे म्हटले जाते. सांख्यिकीय तंत्राचा उपयोग व्यवस्थापक निर्णय घेताना मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. संख्याशास्त्राचे संभाव्य संकल्पनेचा उपयोग करून व्यवसायातील अनेक प्रश्नाबाबतचे निर्णय घेतले जातात. त्यावेळेस त्याला त्या निर्णय प्रक्रिया सांख्यिकीय नियंत्रणाचे तंत्र असे म्हटले जाते. म्हणजे या नियंत्रण तंत्रामध्ये या प्रकारचे निर्णय घेत असताना विशिष्ट संख्या डोळ्यासमोर ठेवली जाते आणि निर्णय घेतले जातात. त्यावेळेस त्याला सांख्यिकीय निर्णय तंत्र असे म्हटलं जातं. त्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण निर्णय तंत्र. त्यानंतर काय? वैशिष्ट्यपूर्ण निर्णय तंत्र. वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे एक प्रकारचं वेगळं, आधुनिक काळात व्यवसायातील अनेक प्रश्नाबाबत निर्णय घेत असताना कार्यानुसंधान, ऑपरेशन रिसर्च आणि प्रोग्राम इव्हॅल्युएशन, रिव्ह्यू टेक्निक इत्यादी तंत्राचा उपयोग केला जातो. त्यावेळेस त्याला वैशिष्ट्यपूर्ण नियंत्रण तंत्र असे म्हणतात. थोडक्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जे निर्णय घेतले जातात त्याला वैशिष्ट्यपूर्ण नियंत्रण तंत्रे असे म्हटले जातात. त्यानंतर पुढे गणितीय तंत्र. त्यानंतर काय? गणितीय निर्णय तंत्रे. गणितीय तंत्रे. या तंत्रामध्ये गणितशास्त्राचा उपयोग केला जातो. गणितशास्त्राच्या आधारे विवेकपूर्ण व व्यक्तिनिरपेक्ष निर्णय घेण्यात येतात. यात प्रामुख्याने कार्यानुसंधान, ऑपरेशन रिसर्च या पद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणजे गणितीय शास्त्राचा अवलंब करून ज्यावेळेस व्यवसायामध्ये एखादा निर्णय घेतला जातो त्यावेळेस त्याला गणितीय निर्णय तंत्रे किंवा गणितीय तंत्रे असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने निर्णयाच्या तंत्रामध्ये दोन प्रकार पडतात. एक म्हणजे पारंपरिक नियंत्रण तंत्रे आणि दुसरी म्हणजे शास्त्रीय नियंत्रण तंत्रे. पूर्व परंपरेपासून जे